21 एप्रिल 1954 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भंडाऱ्यामधलं एक भाषण आहे. या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की काही लोक संसदेमध्ये कशासाठी जातात. याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की काही लोक हे फक्त भत्त्यासाठी संसदेमध्ये जातात. तुमचे माझे कोणतेही प्रश्न ते संसदेमध्ये मांडत नाहीत. याच अनुषंगाने बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, पार्लमेंटमधील किती काँग्रेस सभासद किती भाषणे करतात हे त्यांना विचारा. बोरकर येथे असते तर मी त्याला विचारले असते की तुम्ही काय करणार आहात, ते काय करू शकतात, त्यांना कायद्याचे ज्ञान आहे का? भत्त्याचे 30 रुपये मिळविण्यासाठी ते जात आहेत, या पलीकडे काय? पार्लमेंटच्या कामाला पूनमचंदजी कितपत लायक आहेत हे मला माहीत नाही. लोकांचा आपल्यावर विश्वास आहे असे काँग्रेसला वाटते, पण वाटेल त्या माणसाला आमच्या नावावर मते द्या असे त्या विश्वासाचा दुरुपयोग करणे म्हणजे विश्वासघात नव्हे काय? काँग्रेसचे लोक इतके निर्लज्ज बनले आहेत. धिक्कार असो त्या काँग्रेसच्या लोकांचा. नावावर चोरापासून सावध राहा अशा पाट्या आपण नेहमी वाचतो. मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसपासून सावध राहा, कारण ती चोर आहे. भंडाऱ्यामधली पोटनिवडणूक जेव्हा होत होती त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण आहे. आजच्या पार्लमेंटमध्ये देखील आपण बघतोय की काही लोक हे फक्त भत्त्यासाठी या संसदेमध्ये जातात. भत्त्याच्या व्यतिरिक्त त्यांना त्या संसदेमधून काहीही मिळत नाही. लोकांचे कोणतेही प्रश्न ते संसदेमध्ये मांडत नाहीत. खरं तर संसद हे तुमचे माझे दुःख मांडण्याचं एक सभागृह आहे, तुमचे माझे प्रश्न मांडण्याचं एक सभागृह आहे. परंतु अनेक खासदार असे आहेत जे संसदेमध्ये कधीही बोलत नाहीत. तुम्ही जर मराठवाड्याचंच उदाहरण घेतलं तर मराठवाड्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये असा एकही खासदार नाही की तो मराठवाड्याचे प्रश्न मांडू शकेल. मराठवाड्यामधून जवळपास आपण 8 खासदार निवडून देतो. या 8 पैकी तुम्ही फक्त एकाचं नाव सांगा जो खासदार आपले प्रश्न संसदेमध्ये मांडू शकतो. असं एकही नाव तुमच्या समोर दिसणार नाही. तुम्ही ज्या लातूर पॅटर्नचा उल्लेख करता त्या लातूर पॅटर्न मधले देखील खासदार तुम्हाला असेच पाहायला मिळतील. लातूर असेल, नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, या सगळ्याच किंवा जालना असेल, या सगळ्याच लोकसभा मतदारसंघामधून जे उमेदवार निवडून गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त कशासाठी जातात तर ते आपला भत्ता मिळावा यासाठी जातात. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभागृहामधून हे अपेक्षित नव्हतं की त्यांनी फक्त भत्त्यासाठी तिथे जावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधानकर्त्यांनाही अपेक्षित होतं की जो व्यक्ती लोकसभेमध्ये जातो आहे त्या व्यक्तीने लोकांचे प्रश्न तिथं मांडले पाहिजेत, ना की केवळ भत्त्यासाठी तिथे गेलं पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की काही खासदार फक्त भत्त्यासाठी तिथे जातात आणि त्यांच्या भत्त्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो किंवा त्यांच्या पेन्शनचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस मात्र ते संसदेच्या पायऱ्यावरती बसून आंदोलन करतात आणि आमचे भत्ते वाढवा असं सांगतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामधल्या जवळपास सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचं पेन्शन सध्या बंद आहे. अर्थातच त्याला वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले आहेत. नवी पेन्शन असेल किंवा जुनी पेन्शन असेल किंवा काही जणांना पेन्शनच नसेल, परंतु खासदारांचे आणि आमदारांचे पेन्शन मात्र सुरू आहेत, कारण ते त्यांच्या हक्कासाठी लढतात. तुमच्या माझ्या हक्कासाठी, तुमच्या माझ्या प्रश्नासाठी सध्या कोणतेही खासदार लढताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हे जे खासदार आहेत जे आपण निवडून देतो हे सगळे खासदार संसदेमध्ये कशासाठी जातात तर केवळ भत्त्यासाठी जातात. भंडारा लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे बोरकर उभे होते ते देखील केवळ भत्त्यासाठी तिथे जातात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं, कारण बोरकरांना देखील भाषण करता येत नव्हतं. आणि जर एखाद्या व्यक्तीला बोलता येत नसेल, ती व्यक्ती चांगले प्रश्न मांडू शकत नसेल तर अशा व्यक्तीला तुम्ही संसदेमध्ये का पाठवता? काही लोक तर काही खासदारांची भाषणं देखील लिहितात आणि मग ते खासदार तिथे वाचून दाखवतात. जर असे खासदार असतील तर तुमचे माझे प्रश्न कसे मांडले जाऊ शकतील आणि अशा खासदारांच्या माध्यमातून तुमचे माझे प्रश्न सोडवले जातील का असा देखील प्रश्न आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वारंवार हे सांगत होते की तुम्ही जो प्रतिनिधी निवडत आहात, लोकप्रतिनिधी निवडत आहात, तो लोकप्रतिनिधी निवडत असताना तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रकारचे लोकप्रतिनिधी निवडले पाहिजेत. आणि म्हणून तुम्हाला प्रज्ञा, शील, करुणा या तिन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन आपले खासदार निवडले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक नेत्यांच्या चारित्र्यावर देखील ताशेरे ओढलेले होते आणि ते म्हणाले होते की असे चारित्र्यहीन लोक संसदेमध्ये आपण पाठवतोच कशासाठी, हा देखील प्रश्न त्यांचा होता. परंतु हे फक्त शासकीय पैशावरती मजे मारण्यासाठी हे आमदार खासदार होतात आणि आपली जी काही प्रॉपर्टी आहे, अनैतिक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी हे लोक संसदेमध्ये पोहोचलेले असतात. याच्या व्यतिरिक्त तुमच्या माझ्या प्रश्नाशी यांना काहीही देणं घेणं नसतं. आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 अधोरेखित केलेली होती. आजही ती
तेवढीच खरी आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्याबद्दल काय वाटतं, की खरोखरच हे लोक तुमचे माझे प्रश्न मांडण्यासाठी संसदेमध्ये जातात का हे फक्त भत्त्यासाठी संसदेमध्ये जातात? तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा.